गाझा पट्टीत इस्रायलच्या वतीनं हवाई हल्ला करण्यात आलाय आणि या दरम्यान हल्ल्यात 64 जणांचा मृत्यू झालाय. शेकडो जण जखमी झाल्याचं समजतं. दरम्यान ढिगारा हटवण्याचं काम सुरू असून मृतांचा आकडा सुद्धा वाढतोय. गेल्या 18 महिन्यांच्या लढाईत आतापर्यंत गाझातील 61,000 पेक्षा अधिक लोक मारले गेलेत, अशी माहिती गाझा सरकारच्या वतीनं सुद्धा देण्यात आली. त्याचबरोबर गाझामधील हजारो लोक उपासमारीनं मरण्याचा धोका आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्र संघटनेकडून देण्यात आली आहे. तसंच गाझामधील अनेक लोकांना त्यांच्या मुलांना पुरेसं अन्न देण्यासाठी संघर्षही करावा लागतो. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेन ईस्टर निमित्त तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केलेली होती. त्यानुसार ही वेळ आज रात्री मॉस्को वेळेनुसार संपते. रशियन बाजूनं ईस्टर युद्धविराम जाहीर करण्यात येत आहे. या कालावधीत सर्व लष्करी कारवाया थांबवाव्यात अशी माझी आज्ञा असल्याचं पुतीन यांनी चीफ ऑफ जनरल स्टाफ वालेरी गोरासिमो यांच्यासोबत झालेल्या बैठकीत म्हटलं. त्यानुसार तात्पुरता युद्धविराम देण्यात आला होता, पण आता वेळ संपल्यानंतर रशिया काय करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. सिंध प्रांतात पाकिस्तानी हिंदू राज्यमंत्री खिलदास कोहिस्तानी यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. यात कोहिस्तानी थोडक्यात बचावले. खिलदास कोहिस्तानी हे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील धार्मिक व्यवहार राज्यमंत्री आहेत. सिंधच्या थट्टा या जिल्ह्यातून जात असताना त्यांच्यावर टोमॅटो आणि बटाटे फेकण्यात आले. कोहिस्तानी संघराज्य सरकारच्या वादग्रस्त सिंचन कालवा प्रकल्पांना विरोध करत असल्यानं हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते. भारताचा गुप्तहेर असल्याच्या आरोपानंतर पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानचा सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करण्याचा अधिकार नाकारण्यात आलाय. 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयानं कुलभूषण जाधव यांना न्यायालयीन मदत देण्याचा निर्णय दिलेला होता आणि त्या निर्णयामध्ये अपील करण्याच्या अधिकाराचा उल्लेख नव्हता, असं पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या वकिलांनी म्हटलं. जून 2019 मध्ये भारताच्या बाजूने निकाल देत आंतरराष्ट्रीय न्यायालयानं जाधव यांना भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचा अधिकार देण्याचे निर्देशही दिलेले होते. अमेरिकन विमान कंपनी फ्रंटियर एअरलाइन्सच्या विमानाचं चाक लँडिंग दरम्यान तुटल्याचं बघायला मिळालं आणि यावेळी विमानानं फ्लोरिडाहून सॅन जुआन प्रुर्टो रिकोसाठी उड्डाण केलं, परंतु लँडिंग करताना त्याचा पुढचा लँडिंग गिअर बिघडलेला होता आणि यावेळी एअरबस A321 विमानातून 228 प्रवासी प्रवास करत होते आणि विमानाच्या खिडकीतून धूर बाहेर पडत असल्याचं काही व्हिडिओ सुद्धा सध्या व्हायरल होत आहेत आणि या प्रकरणी फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड या प्रकरणाची चौकशी करत आहे. चीनमध्ये प्रथमच मानव आणि रोबोंची शर्यत लावण्यात आलेली होती आणि यावेळी 21 रोबो आणि मानव 21 किलोमीटर एकत्र धावले. ही अनोखी हाफ मॅरेथॉन शर्यत बीजिंगच्या आग्नेय युझांग जिल्ह्यात पार पडली. या ठिकाणी चीनमधील अनेक मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांचा हब आहे. रोबोटिक्स आणि तंत्रज्ञानाच्या जगात चीनची प्रगती दाखवणं हा या शर्यतीमागचा चीनचा उद्देश होता. या शर्यतीमध्ये रॉईप अप आणि नोएटिक्स रोबोटिक्स सारख्या चीनी कंपन्यांचा रोबोटांचा सुद्धा सहभाग असल्याचं बघायला मिळालं. अमेरिकेच्या लॉस एंजलिसच्या हॉलिवूड पॅलेडियममध्ये जगातल्या आगळ्या-वेगळ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. ही जगातील पहिली स्पर्मच्या शर्यतीची स्पर्धा असणार आहे. 25 एप्रिल रोजी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आणि यावेळी ही स्पर्धा पुरुषांमध्ये घटत्या प्रजनन क्षमतेसंदर्भात लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे आणि यावेळी 20 सेंटीमीटरच्या ट्रॅकवर 2 स्पर्म पेशींना धावताना दाखवले जाणार आहेत. झांबियाच्या लुसाकातील केनेथ कौंडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईला जाण्याच्या तयारीत असलेला 27 वर्षीय भारतीय तस्कराला पकडण्यात यश आलं आणि या दरम्यान झांबियाच्या ड्रग इन्फोर्समेंट कमिशननं तपासणी दरम्यान त्याच्या सुटकेसमधून 19 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि 4 कोटी रुपयांच्या 7 सोन्याच्या विटा जप्त केल्यात. या प्रकरणी पोलिसांनी ही आंतरराष्ट्रीय तस्कर टोळी असल्याचा संशय व्यक्त केलेला आहे. या प्रकरणी कसून चौकशी सुद्धा केली जाते. भारतामध्ये सायबर फसवणुकीमुळे लोक अलर्ट झाल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे ठकांनी नवा उपाय शोधलाय. आता भारतातील सिम घेऊन त्याद्वारे ऑनलाईन फ्रॉड केला जातोय. ठकांचं एक नेटवर्क पोलिसांनी डिकोड केलं. त्यात कंबोडियाची लिंक मिळालेली आहे. भारतातून मोठ्या प्रमाणात सिम कार्ड पोहोचल्याचं उघड झालंय. देशभरातून इतरांच्या आयडीनं बनावट सिम कार्ड उचलून फसवणुकीचा खेळ खेळला जातोय. याचा खुलासा जोधपूर आयुक्तालयानं एका ठाण्यात दाखल 60,80,000 रुपयांच्या फसवणूक प्रकरणाच्या चौकशी दरम्यान केलेला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाविरोधात पुन्हा एकदा हजारो निदर्शक रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळालं। आंदोलकांनी जवळपास 50 राज्यात त्यांनी ट्रम्प यांचा निषेध नोंदवला आणि याच दरम्यान आंदोलकांनी राष्ट्रपतींचं निवासस्थान व्हाईट हाऊसला वेढा घातला। तसंच व्हाईट हाऊस व्यतिरिक्त आंदोलकांनी टेस्ला शोरूमला सुद्धा घेराव घातला। ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शकांचा हा दुसरा टप्पा आहे। यापूर्वी 5 एप्रिल रोजी देशभरात ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शनं झालेली होती। अमेरिका आणि भारतादरम्यान द्विपक्षीय व्यापार करारासाठी 23 एप्रिलपासून 3 दिवसीय चर्चा होणार असल्याची माहिती आहे। यासाठी भारताकडून तयार करण्यात आलेल्या संदर्भ अटींमध्ये आयात शुल्क, बिगर शुल्क अडथळे आणि सीमा शुल्क सुविधा अशा विविध 19 प्रकरणांचा समावेश आहे। द्विपक्षीय व्यापार करारासाठी चर्चा अधिकृतपणे सुरू करण्यापूर्वी काही विशिष्ट मुद्द्यांवरील मतभेद दूर करण्यासाठी भारतीय अधिकाऱ्याचं पथक अमेरिकेला जात आहे। हे पथक भारतीय मालावरील आयात शुल्काला अमेरिकेने दिलेली 90 दिवसांच्या स्थगितीला विस्तार आणि संदर्भ अटी या मुद्द्यांवर चर्चा करतील। भारत आणि अमेरिकेनं प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारासाठी काही अंतिम अटी ठरवलेल्या आहेत। या अटींमध्ये वस्तू, सेवा आणि सीमा शुल्क सुलभता यांसारख्या सुमारे 19 मुद्द्यांचा समावेश आहे। काही मुद्द्यांवरील मतभेद दूर करून या प्रस्तावित कराराची चर्चा पुढे नेण्यासाठी भारतीय शासकीय शिष्टमंडळ पुढील आठवड्यात वॉशिंग्टनला भेट देईल। भारताचे मुख्य वाटाघाटी प्रतिनिधी आणि वाणिज्य मंत्रालयातील अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल हे भारताच्या वतीनं अमेरिकेशी प्रत्यक्ष वाटाघाटींचं नेतृत्व करतील। अमेरिकेमध्ये बेकायदेशीर गेलेल्या भारतीयांना हद्दपार केल्यानंतर भारताचं परराष्ट्र मंत्रालय एक नवीन कायदा करत आहे। या विधेयकाचा मसुदा लवकरच प्रसिद्ध केला जाईल। जनता आणि तज्ज्ञांचं मत घेतल्यानंतर विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सादर केलं जाणार आहे। हा नवीन कायदा 1983च्या इमिग्रेशन कायद्याची जागा घेईल। त्याचं नाव इमिग्रेशन ओव्हरसीज मोबिलिटी फॅसिलिटेफिकेशन अँड वेलफेअर बिल असेल। नोकरी व्यतिरिक्त शिक्षण आणि व्यवसायासाठी परदेशामध्ये जाणाऱ्यांच्या समस्याही याचाही त्यात समावेश करण्यात आला आहे। जम्मू काश्मीरमधील रामबन जिल्ह्यातील चंदेरकोट गावात गारांचा पाऊस कोसळला आणि या पावसामुळे भाजीपाला आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस कोसळल्याचं समजतंय, परंतु एखाद्या हल्ल्यासारखं गारा कोसळल्यानं परिस्थिती बिकटच झाल्याचं बघायला मिळालं। पावसामुळे सर्वत्र पाणी झालं असून काही ठिकाणी खड्डे सुद्धा पडले आहेत। गारांमुळे परिस्थिती गंभीर बनते आणि या दरम्यान स्थानिक प्रशासनानं मदतीच्या टोळ्या सुद्धा पाठवलेल्या आहेत, परंतु अजूनही परिस्थिती गंभीर दिसते। हवामान खात्यानं उत्तराखंडमध्ये हिमवृष्टी, पाऊस आणि गरुड गर्जना अलर्ट जारी केलाय। हलका ते मध्यम पाऊस, हिमवृष्टी आणि जोरदार वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान बिघडल्यामुळे शेतकरी, प्रवासी आणि स्थानिक लोकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन सुद्धा करण्यात आलं। पर्वतीय भागात हिमवृष्टीमुळे रस्ते गच्चीबंद होऊ शकतात, तर मेघगर्जनेसह काही खुले होऊन त्या ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहन सुद्धा हवामान खात्यानं केलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये पाऊस पडतोय। शनिवारी आणि रविवारी झालेल्या पावसामुळे रामबन जिल्ह्यातील सेरी बागणा या भागात ढगफुटी होऊन 2 भावांचा मृत्यू झाला। रामबन जिल्ह्यातील बनिहाल भागात भूस्खलन झाल्यामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आलाय। या शेकडो वाहनं अडकलेली आहेत। हवामान स्वच्छ झाल्यानंतरच महामार्गावरून प्रवास करण्याचं आवाहन अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि या भूस्खलनाचे काही व्हिडिओ सुद्धा समोर आलेले आहेत।